हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आम्ही आता सध्या गाडीमध्ये आहोत आणि ब्लॉगला सुरुवात आताच केली आहे. सो आता आम्ही चाललो तर बाहेर. तर बाहेर कुठेही आरोही सांगेल कुठे चाललो आरो? डिलेक्स मध्ये चाललो पकोडे खायला. खूप दिवसानंतर आम्ही हॉटेलला चाललो कारण यांच्या मागे खूप धावपळ होती याच्यामध्ये. तर इलेक्शन टाइम होता त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये खूप जास्त धावपळ वगैरे होती. त्याच्यामुळे यांना बिलकुल टाइम नव्हता. एवढं भाऊ आले वहिनी आले तरी पण यांना टाइम नाही भेटला. तर मग आता काल परवापासून थोडेसे फ्री झाले तर म्हटलं चला आता डिलेक्सला जाऊया कारण खूप दिवस झाले गेलोच नाही आम्ही. आणि त्यामुळे जास्त उत्साही होता डिलेक्सला जाण्यासाठी कारण त्याला पकोडा खायचा होता म्हणून. तर आता फायनली यांना टाइम भेटला आणि आम्ही निघालो. तर हा टी शर्ट मी काल आणला होता दादरवरून. तर दादरवरून काय काय आणलंय तुम्हाला दाखवायचं राहिलंय तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते मी दादरवरून काय काय आणलंय. आणि आरोहीचा पण हा ड्रेस जो आहे ना तो मी कालच आणला दादरवरून. ठीक आहे, तर छान आहे हा पण ड्रेस, मला आवडला म्हणून घेतला मी. आणि तिला खूप छान पण दिसायला लागला. आणि पहिलीच वेळ अशी आहे की आम्ही डिलक्सला चाललो आणि आमच्यासोबत एक जण नाही आहे, ती म्हणजे तनिष्का. तर तनिष्का नाही पहिल्यांदाच असं झालं कारण ती गावी गेली आहे तुम्हाला तर माहीतच आहे. आणि तनिष्का मस्त आहे गावी, आपलं मस्त एन्जॉय करते, राहते, खाते पिते. तर तिला बघूया 4 तारखेच्या नंतरच आणायला जायचं. तिची आठवण येते की नाही? तर चला आता अजून इथेच आहोत आम्ही वडाळ्यामध्ये. कुठे येतो आता? वडाळ्यामध्येच येतो अजून. कुर्ल्याला जायचं डिलक्स हॉटेलला. तर हॅलो, खूप दिवस झाले खरंच, खूप दिवस म्हणजे खूप बरेच दिवस झाले आम्ही गेलेलोच नाही हॉटेलला कारण यांच्या कामं हे ते त्याच्यामुळे. आणि पहिल्यांदाच असं झालंय की एवढं अंतर झालं आम्ही जेव्हा नाही पाठच्या वेळी जेव्हा गेलो त्याच्यावर आता चाललो. म्हणजे पहिल्यांदा असं झालं की खूप दिवसानंतर चाललो आहे की नाही? येस. चला लाईट लावले. अंधार अंधार तन्मय कुठेस तू? हा नाही तर आता आम्हाला जायलाच वाजलेत 11:30. म्हणजे आता तिथून निघायला आम्हाला जेवायचं वगैरे तिथून निघायला किती वाजतील माहित नाही पण खूप टाइम झालाय. 11:30 वाजलेत कारण यांना काम होतं, यांना बोललेली लवकर या म्हणून पण हे आले नाही लवकर. तर 11:30 वाजलेत इथेच. आता तिथे जायला 20 मिनिटं तरी तिथे जायलाच लागतील. तर आता आम्ही अजून पोहोचलोच नाही. काय बोलत त्यांना? गाडीमध्ये एवढं थंड वाटायलंय, बाहेर उतरलं की असं गरम होतं विचारूच नका. है ना तन्मय? आणि आता आलो जवळच आलो तरी अजून नाही म्हटलं तरी 10-15 मिनिटं आम्हाला लागणार आहेत पोहोचायला. गाडीमध्ये एवढं थंड वाटायलंय ना हे तन्मय. आणि झालं असं माहितीये घर नाही काय नेटवर्क नाही इथं दाखव. आधीच आम्हाला उशीर झाला नाही तर परत आता ट्रॅफिक लागले. हा गाडीमध्ये खरंच एसी कूलिंग चांगली हो गाडीतली. हा उद्या एसीचं पण सर्व्हिसिंग करायचं ना त्यासाठी येणार आहेत. मग उद्या एसी पण जास्त आमची कूलिंग होईल कारण कूलिंग ना कमी होते आजकाल एसीची. मग मला वाटतं गॅस वगैरे संपला असेल त्याच्यातलं त्याच्यामुळे कूलिंग कमी होते. आजच येणार होतं एसीवाला पण झालं असं की सकाळची जी लाईट गेली 9 वाजता ते आली 2-2:30-3 वाजेपर्यंत आली लाईट. त्याच्यामुळे ती एसी सर्व्हिसिंगला जी येणार होती ती सर्व्हिससाठीची राहून गेला. तर उद्या येणार आहेत. मग उद्या परत घरातली पण एसी कूलिंग होईल अशी मस्त.
उद्या नाही जाणार. काय म्हणतोय, काय होत आहे? होय जाणार आहे. लाईट ट्रॅफिक लागलंय बघा, त्याच्यामुळे आता इथे परत अजून 10 मिनिटं, 11:30 वाजून 4 मिनिटं झाले. फायनली आम्ही आता आलोत हॉटेलजवळ. बोर आहेत काय? नाही बोरच हे दुसरं जायला. आलोत आम्ही डिलक्स जवळ. आलो दाखवतो मला. हे बघा डिलक्स आलोत. आता उतरतो आम्ही आणि बघूया वेटिंग आहे की काय काय माहीत नाही. ते गाडी इथे पार्किंगला लावायची आहे, पार्किंग करायची. तर ही गाडी निघून गेल्यावर परत ही गाडी लावायची आहे, त्याच्यामुळे थांबलोत आम्ही इकडे. इकडे तन्मय आरोही थांबलोत आणि हे डिलक्स हॉटेल. ठीक आहे. चला वेटिंग असेल त्याच्यामुळे हे बोलले की जा आणि नंबरला, त्याच्यामुळे आम्ही आता चाललो. चल तर वेटिंग आहे त्याच्यामुळे आम्हाला थांबावं लागणार आहे. हां जास्त नाही आहे, थोडंसंच आहे त्याच्यामुळे. तर आम्ही आता बसलो तिथे येऊन आणि ते जे आहेत ना तर ते गाडी पार्क करतात तिकडे. हां काय हवा कुठून आली एवढी? कुठून बाहेरूनच येईल त्या हवा कुठून येईल? हां पिन लावायचे यार, पिन लावायची. बस तिकडे थांब, दे इकडे पकड रे. काय खाल्लं? आरोहीची पिन निघाली. हे बघ नाही तर पूर्ण हा आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत आणि ऑर्डर दिली होती. तर आता ऑर्डर आलेली आहे आमची चिकन पकोड्याची मस्त. तरी बघा हे चिकन पकोडे इकडे आलेले आहेत. 2 प्लेट मागवले होते आणि हे इकडे दुसरी ऑर्डर देण्यासाठी बघतात. तर सोबत तन्मय पण बघतोय. तर ठीक आहे, आता प्लेट नाही आलेले अजून, डिश आणतात ते. तर इकडे चालू केलेलं आहे खायला. मी घेतलेलं नाही, गरम असणारच ना. क्रिस्पी मागवलं होतं ना, मेयोनीज नाही दिला.
तर आमचं जेवण झालं आणि लास्टला मी आईस्क्रीममध्ये मागवलं होतं सीताफळ क्रीम. पण ते सीताफळ क्रीम जे आहे तर इथे नाही आहे आता, कारण सीझन नाही आहे सीताफळचं, त्याच्यामुळे ते नाही असं सांगितलं त्याने. पण आता आम्ही 4 पण रबडी मागवले, तर एकच आहे म्हणजे 3 कस्टर्ड मागवले तर ते कस्टर्ड पण नाही आहेत, रबडीच मागवले सगळे. आरोईला कस्टर्ड खायचं होतं पण नाही भेटलं. आता रबडीच गोड आहे लय. हे जास्तच गोड आहे बोलतात ते. तन्मय कसं? मला आवडते रबडी. तर आता ही आमची रबडी आलेली आहे. गाड किडली चिकन आधी किती होता? आधी किती होता? तर आम्ही आलो आता हॉटेलमधून आणि जेवण आजचं काय आम्हाला आवडलं नाही, जास्त कोणीच जेवलं नाही, कारण जे काय मटन चटपटा मागवलं तर त्याला अजिबातच चव नव्हती. ते कधी खाल्लं नव्हतं, म्हटलं ते मागवून बघावं एकदा, तर मागवलं तर त्याला अजिबात चव नव्हती, त्याच्यामुळे जेवणच गेलं नाही आम्हाला, एकदम वेस्ट झाल्यासारखंच झालं ते. त्याच्यानंतर सीताफळ क्रीम मागवलं तर ते पण नव्हतं, त्याच्यानंतर मग रबडी मागवली आणि कोणाचं असं म्हणजे जास्त आम्ही जेवणच केलं नाही, तरी पण जेवलं थोडंफार, जास्त नाही, म्हणजे नेहमीप्रमाणे जसं खात असतो तसं नाही. तर तन्मय कुठे आहे? पाठी गेलेत काय? काय गेलात पाठी? तर आम्ही आता इथे थांबलो डिझेल भरण्यासाठी, कारण गाडीमध्ये डिझेल होतं त्याच्यामुळे. नमस्कार, बरं आहे ना? बरं आहे ना? तर आता आम्हाला घरी जायला 1:30 वाजले.
है ना आता मम्मा आपण तुळजापूरला जायला नाही बघू. जायचंय. 1:30 वाजले आता बरोबर 1:30 आणि घरी जाईपर्यंत 1:45 तर आरामात वाजतात. त्याच्यानंतर नशीब घरी हात धुवून वगैरे सगळं टाकून आलेले आहे आणि फक्त जाऊन झोपायचं, बाकी काय नाही काम वगैरे घरी आता. पप्पा गप्पाय 2000चं वर 1000चं वर 1,500 सांगितलंय ना. 1,500 बोलत ना, काय करायचं. 1,000चं सांगितलं, मला वाटलं 1,500. मम्मा आपण तुळजापूरला जायला. तुम्हाला ठेवा. हो कशाला हो? असू द्या असू द्या.